नमस्कार. मी सेवानिवृत्त फौजी सचिन यशवंत काळे वडूज. मी एस.टी. कॅन्टीन वडूजचं अल्कोफारा केंद्र आहे ते सागर मानसिंग कदम यांच्याकडून चालवायला घेतलं होतं सप्टेंबर 2025 मध्ये. नमस्कार. मी एक स्वातंत्र्य सैनिक रिटायर फौजी सचिन यशवंत काळे वडूज एस.टी. कॅन्टीनमधील एस.टी. कॅन्टीन मी सागर मानसिंग कदम यांच्याकडून सप्टेंबर 2024ला भाडे तत्वावरती चालवायला घेतले. म्हणजे तसं लिकीटाकी काय नव्हतं, माणुसकीच्या हे नव्हती, म्हणजे घ्या काय अडचण येणार नाही. आणि मी मार्चमध्ये ते कॅन्टीन माझ्या काय कारणास्तव मला चालवता आलं नाही म्हणून मी ते त्यांच्याकडे माघारी दिलं. माघारी दिल्यानंतर ते काय व्यवहार ठरला आमचा भांड्याचा, ते रिन्युएशन केलेल्याचा, असं मिळून 4,20,000 रुपयाची अमाऊंट झाली होती. तर त्यांनी यस करून मला त्यातले 1,60,000 रुपये रिटर्न केले. राहिलेले 2,70,000 देतो म्हणून मला त्यांनी आतापर्यंत खेळवलं. आणि आता सरळच म्हणतोय की मी ह्यांना ओळखत नाही, ह्यांचा माझ्याशी काही संबंध नाही. आणि मग मी त्यांना म्हटलं की आमचं सामान द्या. मी फोन केला, फोन उचलत नाही, माझ्या फोनला काही रिप्लाय नाही. आणि सामान आणायला आम्ही आमचं सामान आणायला गेलो तर त्यांनी डायरेक्ट 112वर कॉल करून सांगितलं की माझ्या कॅन्टीनवर दिवसा डावळ्या सकाळी 10 वाजता दरोडा पडलाय म्हणून वडूज पोलीस स्टेशनचे 7-8 कर्मचारी आले तिथं. त्यांनी पाहिलं की काय विषय, काय प्रकार आहे. तर त्या प्रकारात त्यांना निदर्शनास काय झालं नाही, की नॉर्मल आहे, हे कॅन्टीन चालवत होते हे त्यांना पण माहिती होतं. मग त्यांना फोन केला, बाबा असं आहे, काय विषय आहे नेमका, तुम्ही येऊन इथं मत मांडा पोलीस स्टेशनला, सर कंप्लेंट करा. तर ते म्हणला येतो 11 वाजता, येतो 12 वाजता, आलाच नाही. परत 4 वाजता येतो म्हणला, खेळवतोय. परत 4 वाजता आल्यानंतर आपले हांगे साहेब होते, त्या हांगे साहेबांशी चर्चा करताना तो मोबाईल खिशात घेऊन रेकॉर्डिंग चालू ठेवून त्यांच्याशी आरेरावीची भाषा करत त्यांच्यावर माझा केस दाखल करा, ह्यांनी माझ्या ह्याच्यावर दरोडा टाकला आहे, असं केले तसं केले आणि तुम्हाला केस घ्यावीच लागेल, असे दमदाटी देऊन त्यांना प्रेशरमध्ये आणून केस दाखल करायसाठी मजबूर करत होता. मग हांगे साहेब म्हणजे ठीक आहे, सोनवणे साहेब येणार आहेत, साहेब आल्यानंतर तुम्ही बोला, त्यांच्याशी चर्चा करा आणि मग काय असेल ते तुमचं मत मांडा. मग सोनवणे साहेब आल्यानंतर त्यांनी तोच प्रकार मोबाईल खिशात ठेवून रेकॉर्डिंग चालू केलं आणि सांगितलं की माझं दरोडा पडलाय, दरोड्याची तक्रार आहे, तुम्हाला घ्यावीच लागेल, असंच आहे, मी ह्यांना ओळखत नाही. मग त्याच्यानंतर सोनवणे साहेबांनी सांगितलं, बाबा तुझं काय असेल ते रिसर कंप्लेंट दे, तुझं काय असेल ते मत मांड. त्यानं मत मांडलं नाही, काय नाही. आणि परत डायरेक्ट तो